उमेदवार अर्ज मागे घेतला नाही, निवडणूक अटळ आहे, काय प्रतिक्रिया द्याल? आज महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्रजी आणि मी अशी एक तासभर चर्चा झाली, ज्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेची 3री जागा मागे घ्या व आम्ही विधान परिषदेची 1 जागा तुम्हाला जास्त देऊ. आमचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेसाठीची 2री जागा मागे घ्या आणि मग विधान परिषदेची 5वी जागा आम्ही लढवणार नाही. त्यानंतर म्हणजे जो 11:30 नंतर कुठलाच संवाद हा महाविकास आघाडी आणि BJP झाला नाही. वेगवेगळ्या बातम्या फक्त कानावर येत राहिल्या की त्यांची चर्चा सुरू आहे. मग ती जी 1 जागा BJPला ऑफर केली आपण विधान परिषदेची, ती आणखीन कोणाला तरी विदिन महाविकास आघाडी द्यायचं, ते चर्चाच कानावर येत होत्या. पण अधिकृतपणे 11:30 नंतर कोणीच बोललं नाही आणि आता 3 वाजले, त्यामुळे कोणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की निवडणूक आता अटळ आहे. भारतीय जनता पार्टी ही 3री जागा 100% जिंकेल. भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे का आता? नाही, पुरेसं संख्याबळ असल्याशिवाय आम्ही उतरतच नाही ना. पुरेसं संख्याबळ त्यांच्याकडे पण नाही आहे, पुरेसं संख्याबळ त्यांच्याकडे नाही आहे. काही कॉमन वोट्ससाठी दोघेही प्रयत्न करणार. त्या कॉमन वोटमधली पुरेशी मतं, कारण शेवटी नेहमीच निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय झाल्यामुळे एक तुम्ही जरा जास्त वेटेजवाला खासदार होत नाही. तुम्हाला जेवढे हवे तेवढे मिळाले की तुम्ही खासदार झाले. आणि त्यामुळे पुरेशी मतं, म्हणजे आमच्याकडे 30 आहेत, 41.01 असा कोटा आला आहे. 41 नाही 42 धरला तरी 12 मतं ही आमच्याकडे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेफरन्शियल वोटिंग आहे. प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये असे अनेक इतिहासातले दाखले आहेत की पहिल्या क्रमांकाची मतं कोणाकडे तरी जास्त होती, पहिल्या क्रमांकाची मतं कोणाकडे तरी कमी होती, पहिल्या क्रमांकाची मतं कमी होती, असा विजय झाला. पण प्रेफरन्शियलमध्ये अगदी एका मताचं 1/10 इथपर्यंत मोजण्याची पद्धत आहे. आणि त्यामुळे वी आर डॅम कॉन्फिडंट की आम्ही ही 3री जागा जिंकणार. तर तुम्हाला आत्मविश्वास आहे की तुम्ही ही जागा जिंकणार आहात? यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलवली होती. अपक्ष आमदारांची मतं देखील ही निर्णायक अशी मतं असणार आहेत. तुम्ही अपक्ष आमदारांची काही बैठक बोलवणार आहात का? नाही, आमचा सगळ्यांशी संपर्क झालेला आहे आणि त्यामुळे वेगळी बैठक बोलवण्याची आवश्यकता नाही. त्या प्रत्येकाशी आमचं बोलणं सुरू आहे. इतर पक्षाच्या आमदारांशीही तुम्ही संपर्कात आहात का? कारण इतर पक्षांमध्ये फुटण्याची शक्यता नाही. इतर पक्षाच्या उमेदवाराशी आम्ही बिलकुल संपर्कात नाही. ती आमची कार्यपद्धती पण नाही. त्यामुळे त्याचा उपयोग पण नाही. कारण शेवटी ब्रँडेड पक्षाच्या आमदाराला त्याच्या प्रतोदाला ते मत दाखवावं लागतं. आणि त्यामुळे दोघांचंही जे गणित चालेल ते ब्रँडेड वेगवेगळ्या पक्षाचे जे अधिकृत आहेत त्या व्यतिरिक्त जी मतं आहेत त्याच्यावर सगळं. परंतु अनेक आमदार नाराज आहेत आणि सातत्याने तुम्ही ते सांगत असता. तुम्ही जरी संपर्कात नसाल, त्यांनी संपर्क करून जर समजा नाही, पक्षाच्या आमदारांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला काय, आम्ही कॉन्टॅक्ट केला काय, त्यांनी मतदान आम्हाला करणं हे इम्पॉसिबलच आहे, ते शक्यच नाही. दादा, शिवसेनेने बोलला होता की काही कायदेशीर अडचण आली, म्हणजे ज्याने पुण्याने मतदान करावं पण काही कायदेशीर अडचण आली, भूमिका मांडली होती, तर त्याला तयारी आहेत का? म्हणजे अनेक अंतर्गत नाराजीनं तुमच्याकडे आले. तर असं आहे की कायदेशीर अडचणी आल्या तरीसुद्धा मतदान करणार असतील म्हणजे धाडस दाखवणं असेल, तर स्वाभाविकपणे म्हणजे अशा प्रकारचा जो कोणी अडचणीत असेल, ज्याला काही सल्ला हवा असेल, ज्याला काही मदत हवी असेल, ती आम्ही नेहमीच करायला तयार असतो. राजस्थान और हरियाणा के बाद महाराष्ट्र में भी दादा, अपक्ष आमदारांना देखील ट्रायडंट हॉटेलमध्ये आता ठेवलं जाणार अशी माहिती देखील मिळते शिवसेनेकडनं. तुम्ही तसा काही प्रयत्न करणार? नाही. आमचा माणसाच्या सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास आहे आणि असे दिवस गेले की असं कोंडून ठेवायचं आणि मग दमदाटी करून वोटिंगला आणायचं. आणि मुळात आमदार आहेत ते, त्यांना त्यांचं मत आहे, त्यामुळे आम्ही असं काही प्रयत्न करणार नाही. जे करणार असतील त्यांचा प्रयत्न मतामध्ये कन्व्हर्ट होणार. कुठल्याही प्रकारच्या चौकशीला कोणाला कोणी थांबवलेलं नाही. हिंदी में जानना चाहेंगे, आज महाविकास आघाड़ी के नेता और भारतीय जनता पार्टी 10:30 से 11:30 एक बैठक हुई जिसमें राज्यसभा की चुनाव अनअपोज होने के लिए
चर्चा हुई, प्रस्ताव सामने आए। महाविकास आघाड़ी का प्रस्ताव यह था कि राज्यसभा की तीसरी सीट हम पीछे ले, ताकि वो विधान परिषद में हमको एक जगह ज़्यादा देंगे, यानी 5वीं सीट हम लड़ पाएंगे। हमारा प्रस्ताव बराबर इसके प्रस्ताव के उल्टा था कि यह दूसरा कैंडिडेट शिवसेना ने जो खड़ा किया है राज्यसभा में वो पीछे ले, तो फिर 5वीं सीट हम नहीं लड़ेंगे, और उसके लिए जो भी आवश्यक शर्तें आप लगाएंगे कि आपके 113 जो है वो किसी को साइन नहीं देंगे, वो सारे ही हमको मान्य है। उसमें फिर 12:30 से 3 तक एक दूसरे को कम्युनिकेशन नहीं हुआ, सिर्फ अफवाहें आती रही कि बात चल रही है। तो अभी 3 बज गए, तो चुनाव होगी, चुनाव हम जीतेंगे, और चुनाव जीतने का सारा गणित हमको मालूम है। तो वही घेऊन चाललो मी। क्या पूछना चाहते हैं? शिवसेना से बताया जा रहा है कि एक परंपरा महाराष्ट्र में रही है निर्विरोध राज्यसभा के चुनाव होने की। 2 साल में 2 चुनाव, राज्यसभा की एक और विधान परिषद की एक हुई। उसमें पहले राज्यसभा में सातोजी का देहांत हुआ, तो उनकी पत्नी को नहीं देने के बावजूद, उनकी पत्नी को देना चाहिए था, रजनी पाटिल जी को दिया। और इसी सागर बंगले पर स्वयं बालासाहेब थोरात जी आए थे, और हमने मान लिया कि अनुपोष करना चाहिए। फिर विधान परिषद में जब हमारे पुणे के MLC का देहांत हुआ, तो उनके देहांत के बाद जब सीट मिली, तब जाकर रजनी सातोजी की पत्नी को दिया। फिर आकर भावनिक आह्वान किया गया कि राजू सातोजी की पत्नी को दिया गया, और भावनिक आह्वान किया गया कि राजू का दोस्त था। हमने कहा तो फिर राज्यसभा की सीट उनको क्यों नहीं दी? फिर भी माना, और हमने हमारा भरा हुआ नॉमिनेशन पीछे लिया। तो ये हमारी हमेशा सहकार्य की, अनोपोज की जो महाराष्ट्र की परंपरा है, उसका हिस्सा ही हम बने। अब ये बारी थी परंपरा को कायम रखने की शिवसेना की, जो उन्होंने नहीं रखी। तीसरे प्रत्याशी के लिए आप कहाँ से वोट जुटाएंगे? भाजपा कहाँ से वोट नहीं, ऐसा है कि 30 वोट तो 42 के अगेंस्ट हमारे पास है। 12 वोट ऐसे है कि जो किसी के नहीं है, अपक्ष है या छोटी पार्टियों के, उनको हमारा संपर्क चल रहा है। हम उनसे प्राप्त करेंगे, हमको जीतने की पूरी आशा है, हमको जीतने का पूरा कॉन्फिडन्स। पण महाविकास आघाडी असं म्हणते की अपक्ष आणि मित्रपक्ष आमच्यासोबत आहेत, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे। अपक्ष आणि मित्रपक्ष बरोबर असते तर विधानसभेचा अध्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने न करण्याचा कायदा करावा लागला नसता। कश्मीर को लेकर एक सवाल है दादा, पिछले 25 दिनों से हालात काफी गंभीर बने हुए नहीं, ये मैंने कहा वो ध्यान में आएगा, सबको गया क्या, पहुंचा क्या? हाँ? यदि हिम्मत थी तो विधानसभा अध्यक्ष का चुनाव कब के करना था? कश्मीर में पिछले 25 दिनों से हालात गंभीर बने हुए। कल वापस एक आदमी की हत्या की गई बैंक अधिकारी की। अब वहाँ पे पलायन की स्थिति बनी हुई है। जम्मू, कई कश्मीरी पंडितों का कहना है कि वहाँ उन्हें कश्मीर से ट्रांजिट किया गया जम्मू में और किसी से अन्य संविधानिक। ये इतना बड़ा देश की सुरक्षा से संबंधित विषय है, इतनी जाहिर इस पर टिप्पणी करना ठीक नहीं है। हम अखबारों में पढ़ते हैं कि होम मिनिस्टर उसका लगातार जायजा ले रहे हैं। मोहन भागवत जी कहते हैं कि